मनपूर्वक स्वागत विमुक्ताताई. इथे उपस्थित असलेले श्रोतेगण, तुम्हालाही नमस्कार. ग्रंथराज दासबोधातील मोती या सदरा अंतर्गत प्राध्यापिका डॉक्टर विमुक्ता राजे खास आपल्या भेटीला आल्या आहेत. त्यांची सर्वप्रथम आपणा सगळ्यांना ओळख करून देते. ताई जोशी बेडेकर स्वायत्त महाविद्यालय ठाणे येथे जनसंज्ञापन आणि पत्रकारिता या विभागात कार्यरत आहेत. ताईंचे शिक्षण मराठी साहित्यात आणि पत्रकारितेत असे AA, तर मराठी साहित्यात MPhil आणि PhD असे झालेले आहे. ताईंचा PhDचा विषय होता समर्थ रामदासांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्वातील विशेष एक शोध, आणि त्यांच्या या थिसिससाठी त्यांना बेस्ट थिसिस अवॉर्डही मिळालेला आहे. तुमचं मनपूर्वक अभिनंदन ताई. या व्यतिरिक्त ताईंनी अनेक कोर्सेस केलेले आहेत. सुगम संगीतात 9 परीक्षा विशेष प्रावीण्यासह ताई उत्तीर्ण झालेल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त ताईंनी विविध डिप्लोमा कोर्सेसही केलेले आहेत. ताई गेली 22 वर्ष अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत. याच्या व्यतिरिक्त आकाशवाणीवर विविध कार्यक्रमांचं लेखन आणि सादरीकरण ताईंनी केलेलं आहे. 15 वर्ष विविध वृत्तपत्र आणि मासिकांमधून त्या सातत्याने लेखन करत आलेले आहेत. विविध पुस्तकांना त्यांनी प्रस्तावना दिलेल्या आहेत, त्यांचं लेखन केलेलं आहे. ताईंनी आजतागायत विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये 13 शोधनिबंध प्रस्तुत केलेले आहेत आणि त्यापैकी 4 बेस्ट पेपर म्हणून उद्घोषित केलेले आहेत. सप्टेंबर 2021 मध्ये ताईंना मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे PhD प्रबंधात सर्वोत्कृष्ट प्रबंध पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आणि विशेष म्हणजे जानेवारी 2020 मध्ये महाराष्ट्र राज्यातर्फे साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल महाराष्ट्रातील एका फुलपाखराच्या प्रजातीस विमुक्ता हे नाव प्रदान केलेलं आहे. ताई, तुमचं मनपूर्वक अभिनंदन. खूप खूप मोठी कामगिरी आहे आणि खरंच खूप मोठा तुम्हाला हा पुरस्कार मिळालेला आहे. सुपर वुमन पुरस्कार, त्याच्यानंतर लोकसत्ताचा युवा पत्रकार पुरस्कार, असे अनेक पुरस्कार ताईंना मिळालेले आहेत आजतागायत. ताईंचं एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे ज्याचं नाव आहे शोध स्त्री अंतरंगाचा. अनंत रूपिणी स्त्री, पाऊस एक वल्ली अशा कार्यक्रमांची संपूर्ण संकल्पना आणि सादरीकरण ताईंनी केलेलं आहे. खरं तर विमुक्ता ताईंची ख्याती मांडावी तेवढी कमीच आहे. तुमच्याबद्दल एवढं काही जाणून घेतल्यानंतर खरं तर श्रोते म्हणून आमची उत्सुकता शिगेला लागलेली आहे. तर मला असं वाटतं आता कार्यक्रमाची धुरा वास्तविकतः तुमच्या हाती द्यावी. कृपया आपल्या निरूपणाला सुरुवात करावी ही विनंती. सर्वांना नमस्कार, सुप्रभात आणि सगळ्यात महत्त्वाचं शिवजयंतीच्या शुभेच्छा. माझ्या व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी आपण मागच्या काही दिवसांपासून दासनवमी निमित्त सगळे जे ऑनलाईन स्वरूपात भेटतो आहोत, तर समर्थांचा जागर सुरुवातीला करूया अशी विनंती. आणि मग माझ्या लेक्चरला मी सुरुवात करते. आपापल्या ठिकाणी अनम्यूट असताना किंवा म्यूट कशाही स्वरूपात तुम्ही तिथे जागर करू शकता. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद. आपला जो मुख्य विषय आहे दासबोधातील मोती, आपण प्रतिपदेपासून जे वेचत आहोत, जो काही जागर करतोय, त्यात आजपर्यंत विविध मंडळींनी दासबोधातली भक्ती, ज्ञान मार्ग, कर्म मार्ग किंवा इतर अनेक गोष्टींविषयी, अजपाजप, या सगळ्या गोष्टी सांगून झाल्यात. आणि आज एक थोडा काहीसा वेगळा, आपण तो दासबोधात उघड उघड दिसणारा असा जो मुख्य विषय आहे, जो माझ्या अभ्यासाचा विषय होता, माझ्या PhDचा विषय होता, तो दासबोधातनं जे मला जे वेगळे मोती सापडले ते आपल्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मुळात व्यवस्थापन सूत्र, मग हे काही नवीन आहे का किंवा कुठून आलंय, ह्या सगळ्या जो विचार आहे, तर त्याच्या आधी दासबोधात
कडे वळण्यापूर्वी संत पंचकातले संत म्हणून समर्थ रामदास हे ओळखले जातात. आता ज्ञानेश्वर आहेत, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम महाराज, आणि मग संत रामदास. म्हणजे संत पंचक महाराष्ट्रातलं जे प्रसिद्ध आहे त्या प्रसिद्ध संत पंचकातले हे रामदास होते. पण त्यांना आपण विशेषण वापरताना मात्र समर्थ रामदास असं वापरतो. हे सामर्थ्य कशात आहे किंवा हे वेगळं विशेषण का वापरलं जातं ह्याच्या मागचाच विचार आपण करणार आहोत. आणि त्याचे समर्थ म्हणताना आणखीन एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे त्यांचं कार्य जे आहे किंवा त्यांचं वाङ्मय आहे तेही काहीसं आधीच्या संतांपेक्षा वेगळ्या प्रकाराचं होतं. आता इथे आपण पुढची स्लाइड जी बघतोय त्याच्यात आपल्याला एक महत्वाची ओवी दिसतेय. आणि मला असं वाटतं की ही जी ओवी आहे ही त्या दासबोधातलीच एक ओवी आहे. आणि ह्या ओवीमध्ये आपल्याला संपूर्ण समर्थांच्या कार्याचं, त्यांच्या वाङ्मयाचं, त्यांच्या व्यक्तिमत्वाचं सार जर का काही असेल किंवा संपूर्ण दासबोधाचं सुद्धा सार जे असेल तर ते ह्या ओवीत आहे. ही ओवी दासबोधात येते. ती ओवी काय सांगते की आपणासी जे जे ठावे ते इतरांशी सांगावे. म्हणजे मला जे जे ठाऊक झालेलं आहे, मला जे जे कळलेलं आहे किंवा जे जे ज्ञान मी प्राप्त केलेलं आहे ते मला इतरांना सांगायचं आहे, इतरांबरोबर शेअर करायचं आहे. त्याचा हेतूच असा आहे, त्याचं कारणच असं आहे की मला लोकांना शहाणं करायचंय. म्हणजे सांगायचंय म्हणजे इथे नुसत्याच गप्पा मारायच्यात का, किंवा काहीतरी ट्रेंडिंग चालू आहे, सध्याचा जमाना रील्सचा आहे, ट्रेंड्सचा आहे, तर असं काहीतरी ट्रेंडिंग करायचंय, काहीतरी गॉसिप करायचंय, पेज 3 वगैरे कल्चर, हे कुठल्याच गोष्टी अपेक्षा म्हणजे तिथे अपेक्षित नाहीत. समर्थांना काय अपेक्षित आहे तर जे जे मी वाचलंय, जे जे मी अभ्यासलंय ते सगळं तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. आणि त्याच्या मागचा त्यांचा हेतू अत्यंत उदात्त असा होता. तो हेतू असा होता की तुम्हाला शहाणं करायचंय. अवघे जन म्हणताना तिथे जे जे माझ्या सानिध्यात येतील किंवा ज्यांच्या ज्यांच्या पर्यंत हा दासबोध पोहोचेल त्या सगळ्यांना शहाणं करण्याची जबाबदारी ही माझी आहे, माझ्या ग्रंथाची आहे. आता हे सगळं करताना आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात येते, ते म्हणजे समर्थ हे हाडाचे शिक्षक होते. आणि नुसते शिक्षक नाही तर ते लोकशिक्षक होते. त्यांना लोकांना शिकवणं हा त्यांना जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून त्यांनी ते जणू काही व्रत घेतलेलं होतं आणि समाज शहाणा करायचा होता. आणि म्हणूनच त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं वाङ्मय आपल्याला रचलेलं दिसतं. नुसतंच समर्थांना हे शहाणा करायचा होता का समाज, तसं नाही, तर ती अस्मिता सुद्धा जागवायची होती. कारण माणसं घाबरून गेलेली होती. तो जो काळ आहे 17वं शतक असा असलेला तो काळ, त्या 17व्या शतकामध्ये आपल्याला दिसतं की मुळात 5-5 पातशाहा महाराष्ट्रात घोंगावत होत्या. महाराष्ट्राच्या सगळ्या किंवा लचके तोडत होत्या. महाराष्ट्र तोपर्यंत म्हणावा असा नव्हताच, तो छोटस स्वराज्य आकाराला येत होतं. शिवाजीराजे खूप प्रयत्न करतायत, ते एक एक किल्ले जिंकत येत आहेत. आणि हे सगळं असताना लोकांना जर का त्यांच्याबरोबर जोडून घ्यायचं असेल तर माझा राजा काहीतरी करतोय, कोणीतरी चांगले प्रयत्न करतोय, तर चांगल्या माणसांच्या पाठी आपण उभं राहिलं पाहिजे. हे त्यांनी जी 12 वर्षाची भ्रमंती केली त्या काळात त्यांनी जाणून घेतलं होतं. आणि मग डेफिनेटली गोष्टी अशा झाल्या की इकडे शिवाजी छत्रपती राजे हे स्वराज्याची चळवळ उभी करतायत. म्हणूनच तर त्यांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते आजपर्यंत ती अस्मिता टिकू नये म्हणूनच आज आपण ऑफिशियल सरकारी शिवजयंती साजरी करतो. या शिवजयंती बरोबरच त्यांचे जे राष्ट्रगुरु म्हणून समर्थ रामदास, राष्ट्रचिंतक, राष्ट्रसंत म्हणून जे समर्थ रामदास ओळखतो, त्यांची ही दासनवमी हा पूर्ण 9 दिवसांचा उत्सव चालू आहे. मला असं वाटतं आजच्या दिवशी हा खूपच उत्तम योग आलेला आहे की मला शिवजयंतीच्या दिवशी समर्थांच्या म्हणजे त्यांचे जे गुरु म्हणून होते त्यांच्याविषयी काही सांगण्याची संधी मिळालेली आहे. मग समर्थांनी काय सांगितलं तर मुळात प्रपंच आणि परमार्थाची सांगड घातलीये. समर्थ स्वतः 12व्या वर्षी बाहेर पडले,
पुरश्चरण केलं, मग भ्रमंती केली. पण तुम्हा आम्हाला हे जमणं तसं अवघड असतं बघा. आपण सामान्य माणसं आहोत किंवा सर्वसामान्य, अतिसामान्य. मला माझं घर, माझी नोकरी, माझा व्यवसाय, माझे आणखीन काही असाइनमेंट्स, नातेवाईक, मुलं बाळ, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण फार अडकलेले असतो. समर्थांनी दासबोधात एका ठिकाणी वर्णन करताना असं म्हटलंय की आपण लडबडलेले असतो. म्हणजे हे सगळंच माझं जे काही आहे ते मला असं वाटतं मीच, माझ्यामुळेच होतं, मीच करतो. पण हे अपेक्षित नाहीये. आपण नसलो तरी गोष्टी होत राहतात, हे समजून घेणं सगळ्यात महत्वाचं असतं. म्हणून समर्थ इथे शहाणपण सांगतायत की प्रपंच करा, तुमचं मन त्याच्यात अडकलेलं आहे. 70% प्रपंच करा, पुढे जो काही वेळ मिळतो ना तेव्हा परमार्थ करा. आणि हा परमार्थ सुद्धा डोळसचपणे त्यांना अपेक्षित होता. तिथे प्रयत्नवाद आहे. तिथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी सांगितलेलं की व्यवहार ज्ञान जो काही प्रकार आहे तोही आपल्याला दिसतो. मग पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघतोय की आधुनिक व्यवस्थापन जे काही आपण म्हणतो त्याच्या आधी आपण थोडं आपल्या संपूर्ण संस्कृतीकडे बघत असताना, म्हणजे पुढची स्लाइड मी आधी घेते मग परत मागे येऊयात, की आपल्या आणि पूर्वी आधीच्या पाश्चिमात्य संपूर्ण व्यवस्थापनातला फरक काय आहे. तर आपल्याकडे व्यवस्थापन खूप आधीपासून होतं. आधीपासून म्हणजे कुठल्या काळात, तर प्रत्यक्ष श्रीकृष्णाने सांगून ठेवलेलं आहे, योग कर्मसु कौशलम. खूप महत्वाची गोष्ट आहे बघा, की तिथे तो म्हणतोय की तुम्ही योग्य कर्म करा, त्या कर्माला कौशल्याची जोड द्या, की तुम्हाला जे काही सर्वस्व प्राप्ती आहे ती मिळते. कारण कर्म केलं की त्या कर्माचं फळ येतच. हे कृष्णाने सांगितलंय. चाणक्य गुरु जे होते, आचार्य चाणक्य, त्यांनीही सांगितलंय. आणि मग हे तेव्हा होतं 17व्या शतकात समर्थांनी सुद्धा आपल्याला जे व्यवहार ज्ञान सांगितलंय, जे सावधपण सांगितलंय, जे राजकारण सांगितलंय, ते सगळं आत्ताच्या व्यवस्थापनाला तंतोतंत लागू होणारं असं आहे. मग पाश्चात्यांच्या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की त्यांना एक बिझनेस, एक उद्योग किंवा एक संस्था चालवण्यासाठी म्हणून त्यांनी ही डिसिप्लिन नव्यानं, ही ज्ञान शाखा नव्यानं उदयाला आणली आणि त्याला त्यांनी नाव दिलं व्यवस्थापन शास्त्र. आपल्याकडे हे व्यवस्थापन शास्त्र नाव नव्हतं, कारण तिथे उद्योग होते आणि उद्योग म्हटलं की काहीतरी निर्मिती असते, काही उत्पादन असतं आणि त्याच्यात फायदा ही गोष्ट सुद्धा अपेक्षित असते. समर्थांना हे काहीच तिथे फायदा नको होता, तर त्यांना माणसांची मनं घडवायची होती. बघा सगळ्यात महत्वाचा जो फरक आहे की त्यांनी जे काही केलं ते कुठलं उत्पादन कुठलं आहे, तर उत्तम मनांचं, उत्तम स्वभावांचं, उत्तम माणसं जोडणं हे त्यांचं उत्पादन होतं. मग आता पूर्व आणि पश्चिम या व्यवस्थापनातला फरक काय आहे, तर मुळात आपल्याकडचे जी व्यवस्थापनाचे जनक असलेले कृष्ण हेच सांगतात की आपल्याला सर्वेस भवन्तु सुखिना, सगळ्यांना सुखी करायचंय. जे काही प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे मॅनेजमेंटमध्ये नेहमी असा एक शब्द वापरला जातो बघा, की वेन एव्हर देर इज अ प्रॉब्लेम देर इज अ सोल्युशन. प्रॉब्लेम असतात पण प्रॉब्लेमच्या आधी सोल्युशन असतं, ते कुठेतरी दडलेलं असतं. ते आपल्याला व्यवस्थापनाचे अचूक नियम वापरत, अचूक तत्व वापरत त्याची उत्तरं शोधायची असतात. मग 20व्या शतकाच्या सुरुवातीला हेनरी फेयोर, मार्क टेलर, पीटर ड्रकर वगैरे वगैरे मंडळींनी ही डिसिप्लिन, ही ज्ञानशाखा पूर्ण चौकटबद्ध केली. त्याला व्यवस्थापन शास्त्र किंवा मॅनेजमेंट स्टडीज हे नाव दिलं. आणि आता तर आपण MBA, BMS ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यातलं पुन्हा MMS, याला खूप महत्व आहे. पण त्याच्या पलीकडे आपल्याला असं दिसतं की आपल्याकडेही होतं, पण त्यांना माणसं घडवणं, समाज घडवणं, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या होत्या. म्हणजे भारतीय व्यवस्थापनात माणसांचा विचार, माणसांच्या मनाचा विचार होता. त्यांना कुठलंही उत्पादन आणि गोष्टी अपेक्षित नव्हत्या. म्हणूनच आपलं व्यवस्थापन हे अधिक मानवतेला मानणारं, मानवतेचा, माणसाचा सन्मान करणारं अशा प्रकारचं होतं. आता जी पुढची स्लाइड आपण बघतोय, आय होप माझा आवाज पोचतोय आणि PPT सुद्धा सगळ्यांना दिसत असेल असं आपण त्याचा अंदाज घेऊयात. फक्त मला मेसेज करून जरी कळवलं तरी चालेल, काही हरकत नाहीये. पण पोहोचत असेल बहुतेक सगळ्यांना. तर आता ही जी पुढची स्लाइड आपण बघतोय ना, ह्याच्यात
व्यवस्थापनाची सगळी सूत्र घेणं काही मला शक्य नाहीये, पण थोडक्यात आपण जी अगदी महत्वाची सूत्र आहेत, अगदी ज्याला बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट म्हणतात, ते आपण इथे बघणार आहोत. इथे पहिलं जे बघतोय ते नियोजन आहे, म्हणजेच प्लॅनिंग आहे. प्लॅनिंग, कुठल्याही गोष्टीचं प्लॅनिंग खूप महत्वाचं असतं. आता ह्या संदर्भात म्हणजे दासबोधाकडे वळण्यापूर्वी मी असं म्हणेन, समर्थ इतके परफेक्ट प्लॅनर होते ना, त्यांनी दासबोध कुठे लिहायचा ही जागा सुद्धा विचारपूर्वक निवडलेली होती. आत्ताच्या भाषेत सांगायचं तर आपण ज्याला म्हणतो ना, की आधी रेकी केली जाते आणि मग त्या गोष्टी, म्हणजे माणसांची रेकी, व्यक्तींची रेकी, ठिकाणांची रेकी किंवा त्या जागांची रेकी होते. तसं समर्थ भारतभर तर फिरून आले होते. कार्य त्यांची जी सुरुवात आहे ती कृष्णाकाठी झालेली आहे. पण शिवथरघळीत ते आले आणि तिथे त्यांनी दासबोध लिहिलाय, की सह्याद्रीचा प्रचंड मोठा कडा, घनगर्द असं जंगल. आजही म्हणजे बरीच मंडळी शिवथरघळीत जाऊन आलेली आहोत आपण, आणि आजची शिवथरघळ ही तितकीच हिरवी गच्च अशी आहे. आता तिथे काही बिल्डिंग्स दिसतात, भक्त निवास, पण त्या काळात फक्त मोठा धबधबा त्या सह्य कड्यावर दिसत होता. आणि आत मोठीच्या मोठी कपार आहे, म्हणजे नैसर्गिक कपार, मोठी जागा आहे, ती गुहा आहे. तिथे बसून साधारण 20 एक वर्ष दासबोधाचं लेखन चालू होतं, असं आपल्याला दिसतं. मग त्यांच्या जागेच्या निवडीत सुद्धा नियोजन आहे. मग व्यवस्थापनाचा केंद्रबिंदू काय असेल, कुठली, आता तुम्ही आम्ही बरीच मंडळी इथे, सगळ्यात जास्त संख्या आपल्याला महिलांची दिसतेय. तर मी असं म्हणेन, आपण बघा एखादी गोष्ट, म्हणजे आता पुढच्या आठवड्यात शिवरात्र येते, तर त्याच्या आधीपासून आपण 4 दिवस घरात साबुदाणे आहेत का, किंवा मग सुरण आणून ठेवा, रताळी आणून ठेवा, वरीचे तांदूळ आहेत का, दाण्याचं कूट करून ठेवा. या सगळ्या गोष्टींचं अचानक सकाळी उठल्यावर शिवरात्र असं काही अचानक ते डिक्लेअर होत नाही ना, कॅलेंडरमध्ये आधीपासून कळतं. आणि बायका जितकं उत्तम मॅनेजमेंट करतात किंवा जितकं प्लॅनिंग करतात, तेवढं खरंच बाकीच्या सर्वांना जमतं. पण बायका मायक्रो मॅनेजमेंट पासून मोठ्या मॅनेजमेंट पर्यंत सगळ्या गोष्टी करू शकतात. त्याचं कारण त्यांच्याकडे प्लॅनिंग उत्तम असतं. किंवा मग आपण असं म्हणतो, की मला जर एखादी गोष्ट, म्हणजे आता दासबोधातल्या या पहिल्या ओवीकडे बघायचं, तर समर्थ असं म्हणतात, की तुम्ही जितका तुम्हाला झेपणार आहे, जितकी आपली कपॅसिटी आहे, तेवढ्याच गोष्टी आपण कराव्या. व्यापे विण आटोप केला, तो अवघा घसरतची गेला. माझी क्षमता जर का, म्हणजे मी केटरर आहे आणि मला माझ्याकडची अवेलेबिलिटी जी माणसांची आहे, माझ्या सपोर्टिव्ह स्टाफची आहे, ती अवघे 1 किंवा 2 आहेत, तर मी 50 माणसांपर्यंतच्या केटरिंगच्या ऑर्डर घेणं, इट इज ओके फॉर मी. पण मी जर का खूप जास्त उगीच 100-200 लोकांना घेत गेले, तर काय होणार आहे, मला तो जो काही संपूर्ण तो आवाका आहे तो झेपला नाही, तर ते सगळंच मुसळ ते केरात जाणार आहे. त्याच्यामुळे दूरदृष्टी हवी, योग्य त्याचं नियोजन हवं, कुठे केव्हा कसं जमेल, आणि मग थेट अचूक निश्चित प्रयत्न अपेक्षित आहेत. हे जर का नाही झालं, ते करताना पुन्हा अंतरी सावधानता, म्हणजे मनात सावधानता अपेक्षित आहे. त्याच्यासाठी योग्य प्रयत्न हवेत. प्रयत्न अपुरे झाले, योग्य तुम्ही सावधानता बाळगली नाहीत, तर काय होणार आहे, त्याच्यामुळे संशोधन, आपला जो संतोष आहे, आपलं जे समाधान आहे, ते समाधान कुठेतरी कमी होत राहतं किंवा 100% यश मिळणार नाही. मग ह्याच्या करता काय करायचंय, तर शेवटची ओवी या स्लाइड मधली जी दिसते, ती म्हणजे दीर्घ सूचना आधी कळे, सावधपण तर्क प्रबळे. खूप महत्वाची गोष्ट आहे बघा, की आधीच आपल्याला पुढे काय घडणार आहे, आपले तर्क हवेत, आपला सावधपणा हवा, हे जाणोनी निवळे, म्हणजे पुढे घडणाऱ्या घटनांचा अंदाज हवा, सर्व गोष्टींकडे उत्तम लक्ष हवं. तर आपल्याला गोष्टी जमणं, गोष्टी करता येणं हे शक्य होतं. हळूहळू ते सहज शक्यही होतं. इंग्रजीमध्ये अजून एक म्हण आहे बघा, प्रोवर्ब आहे, नियोजनाच्या संदर्भात ती खूप महत्वाची आहे. त्याच्यात असं म्हटलं जातं, इफ वी फेल टू प्लॅन, देन वी प्लॅन टू फेल. म्हणजे आपण जर का नीट त्याचं प्लॅनिंग केलं नाही, नीट नियोजन केलं नाही, तर आपण अपयशाचंच प्लॅनिंग करत असतो. सो समर्थांचे शिष्य आहोत किंवा समर्थांचे अभ्यासक आहोत किंवा दासबोधाचे वाचक आहोत, तर एक बेसिक जबाबदारी आपली अशी असते, की आपण अजिबातच, म्हणजे यशाचे प्रयत्न करायचे,
ते मिळेल ना मिळेल हे आपल्या प्रयत्नांवर, आपल्या सातत्यावर आहे. पण आपण अपयशी मात्र नक्कीच व्हायचं नाही. आता पुढची जी स्लाइड आपण बघतोय ती संघटन कौशल्य मॅनेजमेंट मधलं हे आणखीन महत्वाचं असं सूत्र आहे, बेसिक प्रिन्सिपल पैकी आहे, की ज्याला ऑर्गनायझेशन स्किल्स असं म्हणतात. म्हणजे संघटना जेव्हा आपण म्हणतो, आत्ताचाही हा मोठा जो मंच आहे, इथे एवढी मंडळी जोडली गेली आहे, हे संघटना आहे. आणि मुळात काकांचं कौशल्य आहे की माणसांनी माणसांना जोडून ठेवणं. समर्थांची ही प्रसिद्ध ओवी आहे की लोकी लोक वाढवले तेणे अमर्याद झाले, मंडळी सत्ता चाले गुप्त रूपे. की लोकांनी लोकांना बांधत न्यायचं आहे. उत्तम लोक एकत्र आली की काय होणार आहे, गोष्टी ज्या काही घडणार आहेत त्या साध्या सुध्या होणारच नाहीयेत, त्या डेफिनेटली उत्तमच गोष्टी होणार आहेत. आणि मग आता ह्यातला जो शेवटचा भाग आहे या ओवीचा, तो खूप महत्वाचा आहे की हे सगळं करायचंय पण ते गुप्त रूपे असं करायचंय. आता इथे बघा, मी एक इथे न घेतलेली ओवी पण दासबोधातली एक महत्वाची ओवी आहे, 11व्या समासातली. जे भीम दशक असं जे समास आहे 11वा, त्या समासात समर्थांनी लिहिलंय, मुख्य ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. ही जी ओवी आहे तिथून समर्थ खऱ्या अर्थाने आधीच्या संतांपेक्षा आपल्याला वेगळे झालेत असं दिसतं. ते पृथक झालेले आहेत की काय करायचंय, लोकांनी एकत्र आणायचंय लोकांना. ते कुठल्या गोष्टींमुळे, तर पहिले ते हरिकथा किंवा मुख्य ते हरिकथा निरूपण, देवाच्या नावानी देवाच्या नावाखाली आपण त्यांना एकत्र आणायचं आहे. आणि ते एकत्र आणल्यानंतर म्हणजे आजूबाजूला, कारण मुसलमानी सत्ता आहे, त्यांचे सरदार आहेत, त्यांचे मावळे आहेत, त्यांचे ते यावनी सैनिक इकडे तिकडे फिरतात. अशा गोष्टींमुळे आपण जर का त्यांच्या समोर उघड उघड एकत्र आलो तर ते पकडतील आणि आपल्याला घेऊन जातील. किंवा तेव्हाचा जो त्रास होता की बायका लेकींना उचलून नेलं जात होतं, उभं पीक कापून नेलं जात होतं, जबरदस्तीने धर्मांतर केलं जात होतं, या गोष्टींपासून जर वाचायचं असेल तर काय करायला पाहिजे, एकत्र येणं. मुळात एकीची ताकद खूप महत्वाची असते. आणि मग ते एकत्र यायचं असेल तर ते उघड उघड शक्य नाहीये. अशा वेळेला हरिकथेच्या नावानं देवळात एकत्र या. कारण समर्थांनी कृष्णातीरी आल्यावरती 11 मारुती किंवा मारुती मंदिरं, मंदिरं ही उभी केली. ह्याच तर संघटन कौशल्याचं उदाहरण म्हणून समर्थ संप्रदाय आहे मोठा. 1100 मठ उभे केलेत, महाराष्ट्र धर्म स्थापन केलाय. हे सगळं करताना कोणाला जवळ घ्यावं, मुख्यांना जवळ घ्यावं, मनं राखली पाहिजेत, कोणाची मनं दुखावायची नाहीत, हे सगळं ते सांगतात. पण त्याच वेळेला की मुख्य सलग करणे, पण जे कोणी असे हुजरेगिरी करणारे, जे साधे सुधे उगीच स्वतःच्या फायद्यासाठी असणारे अशा बाजारी मंडळींना जवळ करू नका. कारण त्याच्यामुळे आपल्याला झालाच तर त्रास होतो किंवा कुठेतरी आपल्याला काय आपण म्हणूया की आपल्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे गोष्टी गुप्त रूपाने, पहिल्या ओवीत समर्थ जे म्हणतात, इथे जी आहे भूमंडळी सत्ता चाले गुप्त रूपे, प्रयत्न करायचे, लोकांना एकत्र आणायचंय. मग त्यांना राजकारण म्हणजे काय शिकवायचंय, तर आत्ताच्या समर्थ ज्या काळात कार्य करतायत की तुमचा राजा एकीकडे कार्य करतोय, त्याला तुम्ही मदत करा, जशी जशी जमेल, ज्या ज्या रूपानं जमेल ती मदत करा. पण ते उघड करायच्या नाहीयेत ह्या गोष्टी. कारण राजकारण जे असतं ते अर्थातच नेहमी एवढूस वरचं आईसबर्ग पेक्षाही कमी दिसतं आणि खाली गोष्टी बऱ्याच घडत असतात. अशा वेळेला लोकांना एकत्र आणल्यानंतर लोक कशी आहेत हे ओळखणं, ह्या सुद्धा गोष्टी महत्वाच्या आहेत. इथे व्यवहार चातुर्य आहे, इथे राजकारण आहे. आणि समर्थ हे जेव्हा लिहित आहेत ना, तेव्हा ते त्यांच्या शिष्यांसाठी लिहिलेला हा दासबोध आहे. पण आज आपण जेव्हा बघतो की आज एखाद्या संघटनेत आपण काम करतोय किंवा मी कॉलेजमध्ये नोकरी करते, तर एखाद्या स्टुडंटला खूप फेवर केलं आणि दुसऱ्याला खूप फायर केलं, तर जी फायर केलेली जी मंडळी आहेत, जी स्टुडंट त्यांचे विद्यार्थी आहेत, ते कदाचित पुढे जाऊन मला त्रास देऊ शकतील किंवा आपलं काहीतरी नाव खराब करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे समोर एखाद्याची चूक दिसली तरी एक सुजाण माणूस म्हणून, उत्तम माणूस म्हणून एक चातुर्य काय दाखवायला पाहिजे, तर सगळ्यांसमोर त्याची चूक दाखवणं, त्याला फायर करणं,
हे योग्य नाही. त्यांना बाजूला घ्यावं, त्यांना त्यांची चूक सांगावी, पुन्हा करू नकोस असं सांगावं. यात खरं चातुर्य आहे. म्हणजे समर्थांनी जे त्यांच्या शिष्यांना सांगितलं, महंतांना सांगितलं, हे आज आपण तंतोतंत अवलंब त्याचा करू शकतो. त्याच्या पुढचं तिसरं महत्वाचं जे याच्यातलं काय आपण म्हणूया प्रिन्सिपल आहे, ते म्हणजे स्किल्स ऑफ कम्युनिकेशन, अर्थात उत्तम संवाद साधता येणं. नुसता संवाद नाही तर संवाद साधता येणं, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. म्हणजे हिंदीत म्हणतात ना, अगर बात अच्छी होती है तो बिघडती बात भी बन जाती है. हे खरंच महत्वाचं आहे. कारण उत्तम म्हणजे आपण खूप छान काम करतोय, पण फार श्रूड आपली वागलो, खूप रूडली बोललो तर माणसं दुखावतात. म्हणजे जितका शस्त्रांनी घाव होतो, लागतं, त्रास होतो, त्याही पेक्षा तो भरून निघतो. कारण ती शरीराची किमया आहे, ते ऑटोमॅटिकली शरीर जखमा भरून काढतं. पण मन खूप सेन्सिटिव्ह असतं आपलं. मनाला झालेल्या शब्दांच्या जखमा कधीच भरून येत नाहीत. म्हणून मग समर्थ काय सांगतात, कठीण शब्दे वाईट वाटते, हे तो प्रत्ययास येते. तरी मग वाईट बोलावे काय निमित्ते. का बरं तुम्ही वाईट बोलताय? कठीण शब्द उद्या मला कोणी बोललं तर मला खूप वाईट वाटतं, कारण मी सेन्सिटिव्ह आहे. प्रत्येक जण आपण सेन्सिटिव्ह असतो. उद्या समोरचा एखादा खूप काहीतरी फायर करून बोलला तर आपण नर्वस होतो, आपण डाऊन होतो, आपला दिवस खराब होतो. मग का आपण दुसऱ्याला करायचं? संवादात आधुनिक संदर्भात असं म्हटलं जातं की व्हॉट यू से इज नॉट इम्पॉर्टंट, बट हाऊ यू से इज मॅटर्स अ लॉट. म्हणजे तुम्ही काय सांगताय याही पेक्षा ना कसं सांगताय हे खूप जास्त महत्वाचं असतं. आणि त्याच्यामुळे मग जर मला कठीण शब्दांचा प्रत्यय येतो, मला जर चिमटा घेतला तर ऐक लागलं किंवा लाल झालं असं आपण चटकनी म्हणतो, तसं मग दुसऱ्याला शाब्दिक चिमटे का बरं काढायचे, का वाईट शब्द बोलायचे. तिसऱ्या ओवीत समर्थ म्हणतात, पेरिले ते उगवले, बोलण्यासारखे उत्तर येते. आता मी जर का ज्वारी पेरली तर बाजरी नाही येणार आहे ना. ज्वारी पेरल्यावर हा निसर्ग नियम आहे, जे पेरू तेच उगवून छान पीक येणार आहे. मग मी जर का वाईटच शब्द पेरले, मी शिव्या पेरल्या, मी खूप ताडफाड सगळं बोलत राहिले, तर मला जे रिव्हर्ट होणार आहे ते वाईटच असणार आहे. पुन्हा गीतेत सांगितलेला कर्मसिद्धांत आहे की जे तुम्ही पेरता, जे तुम्ही कर्म करता, तेच रिव्हर्ट होतं. ऍक्शनला रिॲक्शन असते. हे रेसिप्रोकल गोष्टी आहेत. मग का बरं कर्कश बोलावे, काय निमित्त आहे, कशासाठी पाहिजे ना. हे बोलण्याची गरजच नाहीये. आपण शांतपणे बोललो, आपण नीट बोललो, तर अनेकदा गोष्टी ज्या ज्या अडकलेल्या गोष्टी आहेत किंवा जी कामं कुठेतरी थांबून राहिली आहेत, ती सुद्धा सुरळीत होतात. मग समर्थांचंच उदाहरण घ्यायचं, त्यांनी जे काही केलंय, त्यांनी लिहिलेली पत्र आहेत बघा. शिवजयंती आहे, राजांचं केलेलं वर्णन आहे, संभाजी राजांना लिहिलेली पत्र आहेत. त्याच्यात कसं बोलावं, कसं वागावं, पत्र लिहिताना शिवाजी राजांना लिहिलेल्या पत्राची भाषा खूप वेगळी आहे. तो आदर सन्मान तिथे आहे. संभाजी राजांना पत्र लिहिताना राजाचे कैसे वागणे, राजाचे कैसे चालणे, अंतरी कोणाला ठेवावं, कोणाचं मन राखावं, हे सगळं सांगतात. म्हणजे दोनही राजे आहेत, पण एक राजा आहे आणि एक राजपुत्र आहे. राजपुत्राला सांगायची गरज आहे, ह्याचं भान समर्थांनी शब्दांच्या मार्फत अगदी उत्तम राखलेलं आहे. हेच समर्थ जेव्हा मनाचे श्लोक लिहितात, तेव्हा थेट त्या गोष्टी आपल्या मनाला पोहोचतात, की गोष्टी घडत जाणार आहेत. त्या गोष्टींना सामोरं जा. मन कसं आहे, अतिशय चंचल आहे. हेच समर्थ आपल्याला करुणाष्टकांमध्ये सांगतात की अचपळ मन माझे नावरे आवरिता. माझ्या मनाशी कसं बोलायचंय, समोरच्याच्या मनाशी कसं बोलायचंय, इतरांशी संवाद कसा साधायचा आहे, म्हणजे मी बोलत असताना समोरची माणसं कोण आहेत याच्यावर माझे शब्द निवड, याच्यावर माझा आशय त्या तसा पोहोचवणं, हे सगळं बदलत राहतं. आणि हे एकदा जमलं की इथे शेवटची जी ओवी आहे ती खूप महत्वाची आहे. जेव्हा आपल्याला उत्तम संवाद साधता येतो, सुसंवाद होतो, तेव्हा बहुतांची अंतर म्हणजे अनेकांची मनं आपण राखू शकतो. आणि जेव्हा अनेकांना एकत्र घेऊन उत्तम कार्य करतो, तेव्हा आपोआपच भाग्य सुद्धा आहे ते आपल्यापाशी आल्याशिवाय थांबत नाही. इतकं संवादाचं महत्व आहे.
आता पुढची जी आपण स्लाइड बघतोय ती ही मॅनेजमेंट मधलं महत्वाचं एक प्रिन्सिपल आहे, अधिकार प्रदान तत्व ज्याला म्हणतात. डेलिगेशन ऑफ अथॉरिटी किंवा डेलिगेशन ऑफ वर्क जे आहे हे खूप महत्वाचं आहे. मग संघटनात अनेक माणसं असतात, इन्स्टिट्यूट मध्ये अनेक माणसं असतात. सगळी माणसं सगळीच कामं करतात का? हो, नाही करत. आता आपलं साधं घरातलं उदाहरण घ्यायचं तर आपण असतो, आपला नवरा असेल, सासू सासरे असतील, मुलं आहेत, त्याच्याबरोबर आपल्या घरात मेड आहेत, सपोर्टिव्ह स्टाफ आहे. त्यांनाही त्यांची कामं दिलेली आहेत. कोणी स्वयंपाकाला मदत करणार आहे, कोणी घरातलं इतर काम करणार आहे, किंवा आणखीन कोणी आपला वॉचमन असेल, सिक्युरिटी असेल, ड्रायव्हर असेल. यांना त्यांची त्यांची कामं नेमून दिली आहेत आणि त्या कामांमध्ये त्यांना त्यांचे त्यांचे अधिकार दिलेले आहेत. म्हणजे ड्रायव्हरला जर आपण बाजूला बसून सांगायला गेलो, अरे असं नाही, तू हा गिअर नको तो गिअर टाक बरं का, आपल्याला शून्य माहिती असेल तर आपण हे करायचं का? मी तुझा बॉस आहे किंवा मी तुझी मालक आहे म्हणून हा गिअर टाक, हे तुला चालवता येते तर ठीक आहे. अदरवाईज तो असा नुसता, तो सभ्य असेल तर तो बिचारा बोलणार काहीच नाही, त्याहून सेन्सिटिव्ह असेल तर तो लुकही देणार नाही. पण हेच आपण आपल्या नवऱ्याच्या शेजारी किंवा आपल्या कोणीतरी आपलाच जो आहे, जो गाडी चालवतोय, त्यांना हे आगाऊपणा करून, अगोचरपणा करून सांगायला गेलो तर आपल्याला एक एक लुक मिळतो, करटली लुक ज्याला म्हणतात. एक जो काही कटाक्ष आपल्याकडे टाकला जातो ना, तो खूप बोलका असतो. म्हणजे शब्दे विण संवादू हा प्रकार तिथे घडत असतो. सो ज्याला एखाद्याला एक अधिकार दिला ना, की त्याच्यामध्ये उगीच लुडबुड करू नये. अधिकार परत्वे कार्य होतात, अधिकार नसता व्यर्थ जातात. म्हणजे मी तुला ड्रायव्हर म्हणून हायर केलंय तर माझ्या सगळ्या गोष्टी ऐकायच्या, किंवा तू माझ्याकडे मेड आहेस तर माझ्या गोष्टी ऐकायच्या नाही ना. त्या बाईला कुठली भांडी पितांबरीने घासायची, कुठली भांडी त्या सिल्वर डिपने घासायची, त्या बाईला कळत असतं, तिचं ते काम आहे. सगळ्या गोष्टीत आपण लुडबुड करू नये. लोक बहुत शोधावे, त्यांचे अधिकार जाणावे. समर्थ काय म्हणतात? आता इथे बघा, आणखीन एक वेगळं उदाहरण आपण घेऊयात, की आपले नितीन गडकरी जे आहेत ते बांधकाम मंत्री म्हणून आपल्याला, किंवा रस्ते बांधणी त्यांनी खूप उत्तम केलेली आहे. त्यांचा फंडा काय आहे, त्यांची स्ट्रॅटेजी काय आहे? तर ते इथून एवढा मोठे महामार्ग त्यांनी अवघ्या काही काळात बांधून त्यांचं काम पूर्ण केलेलं आहे. तर इथून एवढा पॅच आहे, एवढे काही किलोमीटर, हे या व्यक्तीला त्याचं टेंडर दिलंय, ह्या कॉन्ट्रॅक्टरनी बांधायचा. इथून पुढचा भाग हा त्यांनी बांधायचा, त्याच्या पुढचा भाग त्यांनी बांधायचा. टप्प्याटप्प्याने कामाची विभागणी केली आणि तुझं काम तुला दिलंय तेवढं तू कर. याच्या आधीचं कोण करतंय, नंतरचं कोण करणार आहे, तुझं देणं घेणं नाही. तुझं काम त्याच्यावर फोकस कर, काम उत्तम कर. त्याच्यामध्ये तुला कोणी इंटरप्ट करणार नाही, कोणी ढवळाढवळ करणार नाही. हे महत्वाचं आहे. तर कामं आपोआपच छान होतात आणि मग लोकांमध्ये सुद्धा कामं करताना ना एक आनंद, एक समाधान हे राहतो. त्याच्या पुढे ते आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगतात, की ज्याची जेवढी गुणवत्ता आहे ना ती ओळखता आली पाहिजे. मुळात संघटना बांधताना आधीच्या स्लाइडमध्ये आपण जेव्हा बघितलं, समर्थ घरोघरी भिक्षा मागायला जायचे. ते काही अन्न मिळत नव्हतं म्हणून ते भिक्षा मागायला जात होते का? त्याच्या मागे त्यांचा हेतू फार वेगळा होता, की घराघरात जाता येतं, लोक कळतात, तिथले प्रॉब्लेम कळतात, काही गोष्टी घडतायत का, तर त्याच्याकडे बारीक सूक्ष्म निरीक्षण करता येतं. म्हणून ती भिक्षा मिसे बाहेर पडायचे, भिक्षा निमित्ते बाहेर पडायचे. या भिक्षेतनच त्यांना उत्तम रत्न हाती लागली आहेत. कल्याण स्वामी मिळालेला आहे, किंवा अक्का स्वामी ज्या आहेत, अक्काबाई की जी बालविधवा होती त्या काळात, आणि बालविधवेची अवस्था खूप वाईट होती. अशा वेळेला त्यांना आपल्या संघटनेत आणून, त्यांना समर्थ संप्रदायात आणून त्यांना गडावर आणलं. पुढे जाऊन तर त्या मठाधिपती झालेले आहेत, की त्यांची तेवढी कुवत होती, त्यांची तेवढी गुणवत्ता होती. मग ज्याची जेवढी गुणवत्ता आहे, ज्याच्याकडे जेवढं स्किल आहे, त्या स्किल मार्फत तुम्ही काय करायचं, त्यांना तेवढे तेवढे अधिकार द्या. पुन्हा ते काम झाल्यावरती तेवढंच काम द्या. उगीच सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगण्याची गरज नाही, त्याच्याने गडबड गोंधळ होऊ शकतो. म्हणून मग काय करायचं, की डिप्लोमसी ज्याला चातुर्य, सावधपणा म्हणतात, तोही आवश्यक आहे. म्हणजे अधिकार पाहून काम सांगणे, साक्षेप पाहून विश्वास धरणे. काम करायला जी माणसं आपण आपल्या बरोबर जोडलेली आहेत त्यांच्यात निष्ठा निर्माण करा, निष्ठावंत हवेत, आणि त्यातनं आपला हेतू साध्य करायचा आहे. समर्थांचा हेतू कुठला होता? खूप उदात्त होता. त्यांना राष्ट्र निर्मितीला
ते सपोर्ट करत होते, ते सहाय्य करत होते, मदत करत होते, म्हणून समर्थ संप्रदाय होता, म्हणून महाराष्ट्र धर्म आहे. तर ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे? मगच हेतू जो आहे तो खूप महत्वाचा आहे. उद्योगी माणसांना ठेवलंच पाहिजे. रिकाम पण दिलं तर मग कुठेतरी त्याच्यातनं न्यूसन्स व्हॅल्यू तयार होते. सो ह्या गोष्टी अपेक्षित नाहीत. त्याच्यानंतर आपण जी पुढची स्लाइड बघतोय ते आणखीन एक महत्वाचं तत्व आहे मॅनेजमेंट मधलं आत्ताच्या, पण हे समर्थांनी त्यांच्या समर्थ संप्रदायात वापरलेलं आहे, त्यांच्या संघटनेत वापरलेलं आहे. ते म्हणजे क्वालिटी मॅनेजमेंट. उत्तम गुण व्यवस्थापन करता आलंच पाहिजे. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. कारण आज मार्केट आत्ताच्या संदर्भात बोलायचं तर मार्केटमध्ये प्रचंड स्पर्धा आहे. पण कोण टिकून राहतं? जे काळाप्रमाणे बदलतात, जे उत्तम उत्कृष्ट असं ते प्रोडक्ट किंवा ती सेवा देतात, तेच होतात. आजही समर्थ संप्रदाय का टिकून आहे? आजही आपण समर्थांचं वाङ्मय का वाचतो? कारण ते उत्तम आहे, उत्कृष्ट आहे म्हणून. आता इथे समर्थांचे काही लाडकी विशेषण आहेत की ते पुन्हा पुन्हा, कारण त्यांना सगळ्या गोष्टी अतिशय उत्तम पद्धतीनंच लागतात. मग या पहिल्या ओवीत ते म्हणतात की उत्कट भव्यतेची घ्यावे, मळमळीत अवघेची टाकावे, निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी. जे जे घ्यायचंय ना ते उत्कट उत्तम असंच घ्यायचंय. मळमळीत म्हणजे साधं सुद्धा असं एकदम जे चीप लेवल किंवा एकदम जे ग्राउंड लेवलचं आहे ते नकोच आहे. जे निवडीत पण तुमचं जे म्हणतो ना आपण एखादा पारखी महत्वाचा असतो. रत्न बरीच आहेत पण ते गोटे आहेत, ती रत्न आहेत का मोती आहेत हे ओळखायला पारखी नजर लागते. तर आपण कोण व्हायचंय? आपण जेव्हा दासबोध वाचतो किंवा दासबोधाचा अभ्यास करतो तेव्हा त्यांनी पहिल्या ओवीत म्हटलंय की जाणकार श्रोते हो, असं समर्थांनी लिहितानाच सांगतानाच सांगून ठेवलंय. म्हणजे आपली जबाबदारी खूप वाढली आहे. आपल्याला समर्थ कोण म्हणतात? तर तुम्ही जाणकार श्रोते आहात, जाणकार अभ्यासक आहात. म्हणजे आपल्याला ऑलरेडी त्यांनी एक स्टेप अशी वर नेलेलं आहे. आपण एक स्टेप आधीच इतरांपेक्षा वरती आहोत. म्हणजेच आपण कोण आहोत? जाणकार आहोत. मग आपण पारखी आहोत. पारखी आहोत म्हटल्यावर काय करायचंय? जे जे उत्कट आहे, भव्य आहे, चांगलं आहे तेच घ्यायचंय. पण पुन्हा हे घेताना मी असं केलं, माझ्यामुळे झालं, हा हा प्रकार नकोय. तिथे काय हवं? वैराग्य, निस्पृहता हवी. होणाऱ्या गोष्टी होत जातात, आपण निमित्त मात्र आहोत. हे जर का भान कायम डोक्यात ठेवलं ना तर आपण भूमंडळी विख्यात होतो. म्हणजे मग आपण चांगलं काम करत राहायचं असतं, त्या कामात आपण स्वतःला झोकून द्यायचं असतं आणि ते उत्कृष्ट त्याचे रिझल्ट मिळतील हे बघायचं. मग यश, कीर्ती, पैसा हे आपोआप येतं. त्याच्या पाठी आपण धावायला लागलो की कामाकडे दुर्लक्ष होतं. त्याच्यामुळे मला यश मिळायला हवंय, माझी प्रसिद्धी व्हायला हवी, काही काही ऍब्सल्यूट गरज नाही. ते तुम्ही काम करा की ते आपोआप तुमच्या पाठी येतं. म्हणून ते वैराग्य महत्वाचं असं म्हणतात. त्याच्या पुढे उत्कट निस्पृहता धरली की त्याची कीर्ती दिगंती फाकली. दिगंती म्हणजे दश दिशांना आपोआप तुमची कीर्ती होते. मी हे केलं, मी हे केलं. हा सतत सेल्फ मार्केटिंगची गरज नसते. तो डंका पिटवायची गरज नाहीये. आपोआप तुमचं काम उत्तम असेल तर ते लोकांपर्यंत पोहोचतच. पुन्हा समर्थ म्हणतात की उत्तम गुण स्वये घ्यावे. इथे समर्थ असत की ते आधी केले मग सांगितले. त्यांचं कृतित्व नेहमी आधी होतं. गोष्टी त्यांनी स्वतः आधी केल्या आणि मग त्या सांगितल्या. जर नुसतंच ते बोलणं असेल ती तर बोलाची कढी आणि बोलाचा भात होणार. मग ते शब्द मिथ्या होतात, म्हणजे ते खोटं बोलणं होतं. हे नेतृत्व करणाऱ्याला, उत्तम गुण असणाऱ्याला हे अपेक्षित नाही. म्हणून सगळ्यांना सगळं सांगण्यापेक्षा जेवढं आवश्यक आहे, पुन्हा गुप्त रूपे शेवटच्या ओळीत आपल्याला दिसते की उदंड समुदाय करा परंतु गुप्त रूपे, परिगुप्त रूपे, हे जे गुप्तता आहे, हे जी सिक्रेसी आहे ती आवश्यक आहे. कारण सगळ्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या ना की मराठीत एक वाक्प्रचार आहे बघा आपल्याकडे की षटकर्णी होतात गोष्टी. षटकर्णी होणं याचा अर्थ काय? षट म्हणजे सहा आणि कर्ण म्हणजे कान. मग तू आणि मी बोलतोय, आपल्या दोघांमधलं हे काम आहे, तर ते दोघांमध्येच राहू दे. याच्यात तुझे दोन कान आणि माझे दोन कान आहेत. पण ही गोष्ट जेव्हा तिसऱ्याला कळते, जो या आपल्या गोष्टीशी फारसा संबंधित नाहीये किंवा खूप पुढे जाऊन त्याचा संबंध येणार आहे, तर ते त्याला तिसरा माणूस आला की तीन माणसांचे सहा कान होतात
आणि मग त्या गोष्टी षटकरणी होतात, त्यातली गुप्तता संपून जाते, त्यातली सिक्रेसी संपून जाते. सो हे समर्थांना अपेक्षित नाही. सावधपण सगळ्याच ठिकाणी महत्वाचं आहे. आता शेवटी इथे आपण जे बघतोय की सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, जी सध्याच्या काळात आपण खूप या गोष्टीची रोज कुठे ना कुठेतरी एकदा हा खूप जास्त स्ट्रेस आहे यार, किंवा खूप टेन्शन आहे, खूप जास्त दमली आहे, फ्रस्ट्रेशन आहे, वगैरे 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 आपण दिसतो. ह्या स्लाइडमध्ये खाली जी मंडळी आहेत दबून गेलेली स्ट्रेसमुळे, ती आपल्याला दिसत आहेत. पण वरती आपले समर्थ आहेत, ते काय सांगतात, ताणतणाव प्रत्येक काळातच असतो, कधी नाहीये. आणि कोणाला नाहीये, कोणाला चुकलंय, कोणालाही चुकलेलं नाहीये. सो माझ्या ताणाचं, माझ्या टेन्शनचं एवढा बाऊ करू नका. जगात काही तुम्ही एकमेव नाही आहात, हे सगळ्यांना गोष्टी घडतात. मग ते ते ताण हँडल कसे करता येतील, ताणाचं सुद्धा, त्या टेन्शनचं सुद्धा मॅनेजमेंट करता येऊ शकतं. याच्यासाठी वेगवेगळे कोर्सेस आज आहेत, काउन्सिलिंग होतं. पण मी असं सुचवेन की मनाचे श्लोक आपण जर का वाचले रोज 2, दासबोधातलं एखादं पान वाचलं ना, तर आपल्याला ते वेगळं काउन्सिलिंग करून घेण्याची, स्ट्रेस मॅनेजमेंटची सिटिंग्स घेण्याची खरंच काही गरज पडणार नाहीये. कारण दासबोधात, मनाच्या श्लोकात, करुणाष्टकात समर्थांनी सांगितलंय, मग आपण सेल्फ मॅनेजमेंट सुद्धा करू लागतो. आता हे त्रास कोणाला नाहीये, तुम्हाला मला आहेतच, पण त्या अंबानीला सुद्धा त्रास आहेत, त्या बिल गेट्सला त्रास आहेत, अलन मस्कला त्रास आहेत, त्यांना स्ट्रेस आहे, त्यांना आपली टेन्शन आपल्या काय म्हणूया कुवती एवढी असतील, त्यांची आणखीन मोठी असतात, आणखीन लोकांची आणखीन मोठी असतात. पण त्रासाशिवाय या जगात एकही माणूस नाही. मग हे समर्थ, हे त्यांना अनुभव त्यांनी स्वतः घेतलेला होता. म्हणून आपल्याला पहिलं जो श्लोक दिसतोय तो करुणाष्टकातला आहे. मन कसं आहे, मनाचं अचूक वर्णन समर्थांनी इथे केलंय की चपळपण मनाचे मोडता मोडवेना, सकळ स्वजनाचा तोडिता तोडवेना, घडी घडी बिघडोहा निश्चयो अंतरीचा, म्हणून करुण हे बोलतो दीन वाचा. काय होतंय, माझं मन थाऱ्यावरच राहत नाही. आत्ता इथे तर क्षणात तिकडे जातं, क्षणात आणखीन पुढे जातं. आणि या सगळ्या बाबतीत आपण बघूया तर सध्या आपला मोबाईल हा जो एक अत्यंत आपल्याला डिस्ट्रॅक्ट करणारा हा जो एक प्राणी आहे, अतिशय छळीक प्राणी म्हणून, जितका तो कनेक्टिव्हिटी आपल्याला देतो, तितकं प्रत्येक काही मिनिटानंतर असं एक टुंक वाजतं, एक काहीतरी पॉपअप होतं, आणि वाचायला बसलेलो असतो, अभ्यासाला बसलेलो असतो, कुठेतरी काहीतरी वाजत राहतं, आणि काही क्षणाकरता का होईना किंवा फ्रॅक्शन ऑफ सेकंड करता का होईना, आपलं लक्ष तिकडे काहीतरी आलंय बरं का, मला तो मेल येणार होता किंवा त्यांचं काहीतरी येणार होतं, ते आलं असेल का. मग पूर्वी म्हणजे घरात असे मोठी माणसं म्हणायची, तो फोन आधी बाजूला ठेव आणि शांतपणे जेवून घ्या, किंवा अभ्यासाला बसल्यावर आपण म्हणजे मी जेव्हा शाळेत कॉलेजमध्ये होते तेव्हा टीव्ही बंद केला जायचा, ते केबलचं कनेक्शन ते 2 महिने 10वी 12वीच्या काळात वगैरे काढलं जायचं. आत्ताच्या मुलांना करून बघा, एखाद्या तासासाठी फोन काढून घेतला तर ते असे चवताळतात की बाप रे, बस रे बस. हा जो काही प्रकार आहे ना, हा खूप म्हणजे सतत आपल्याला डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या गोष्टी घडतात. अशाच वेळेला मनाला ताब्यात ठेवणं, मन एकाग्र करणं, मग त्याच्यासाठी ध्यान आहे, योगा आहे, चिंतन आहे, जप आहे, हे सगळं आवश्यक आहे. पुढे दासबोधातली ओवी आहे की ते म्हणतात समर्थ, अनितीने द्रव्य जोडी, धर्मनीती न्याय सोडी, तो एक मूर्ख. दासबोधात मूर्खांची लक्षणं जी अतिशय प्रसिद्ध आहेत ती सांगितलेली आहेत. मग त्यातलं एकच मूर्ख लक्षण मी इथे घेतलंय की वाईट काम केलं, वाईट मार्गाने पैसा कमवला, त्या क्षणी आपल्याला तो मिळून जातो, पण एंड ऑफ अ डे जेव्हा आपण बेडवर जातो तेव्हा झोपताना मनात कुठेतरी, आपल्या मनाशी तर आपण प्रामाणिक असतो, आपल्याला ठाऊक असतं मी हे जे काही केलं ते योग्य नाहीये बरं का, मग त्या रात्रीची झोप आपण घालवतो, दुसरा दिवस डिस्टर्ब होतो. असं परत परत होत राहिलं तर वेगवेगळे सखे सोबती, बीपी आहे, डायबिटीस आहे, हे आपल्या आजूबाजूला आहेतच, ते खरे आपले सखे सोबती होतात, इतके आपल्याला चिकटून राहतात, ते बेस्ट फ्रेंड म्हणून आपल्याच शरीरात राहायला येतात. या गोष्टी चुकीच्या आहेत. सो असं काही वाईट करूच नाहीये ना. पुढे आणखीन एक महत्वाची गोष्ट समर्थ म्हणतात, होणार तैसे होत जात. दासबोधातली ओवी आहे, प्रपंची झाला आघात, डळमळीना ज्याचे चित्त तो सत्व गुण. म्हणजे आता आयुष्याच्या एका टप्प्यावर आल्यावर कदाचित आपल्या आई वडिलांचा आपल्याला तो फॅमिली लॉस असतो,
वयपरत्वे त्यांचं जाणं असतं, पण तो आपल्याला पटकन रिचवता येत नाही, किंवा आणखीन पुढच्या टप्प्यावर आपला जोडीदार एक जण जातो, एक मागे राहतो. अशा वेळेला आजवर जो केलेला प्रवास आहे, आपण त्यात एकटेपणा आल्यावर खूप हडबडून जातो, खूप गोंधळतो, म्हणजे खूप स्ट्रेसफुल सिच्युएशन असतात, चिडचिड होते. ह्या सगळ्यासाठी म्हणतात प्रपंची आघात हे तर होतच जातात. आणि जे जन्माला आले ते तर जाणारच आहेत. मनाच्या श्लोकातही ते एक खूप प्रसिद्ध तो श्लोक आहे की मरे एक त्याचा दुजा शोकवा आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. म्हणजे आज कोणीतरी गेलंय, त्यांना आपण हाक मारायला जातो, भेटायला जातो, आणि पुढच्या क्षणी तिथनं बाहेर पडल्यावर घरी येईपर्यंत आपलं काय होईल किंवा आपल्या घरात काय होईल कोणालाच माहिती नसतं. कारण जो जन्माला आलाय त्याचे श्वास कधीतरी संपणारच आहेत. हे प्रपंचातले आघात आहेत, ते सोसता आलेच पाहिजेत. माणूस आहे आणि त्यातून आपण सेन्सिटिव्ह माणूस आहोत. दुःख तर होणारच आहे, पण हे दुःख पचवायची ताकद, हे दुःख रिचवायची ताकद ही आपल्यामध्ये आपल्यालाच इन्कल्केट केली पाहिजे, आपल्यालाच ती निर्माण करता आली पाहिजे. आणि ह्यालाच माइंड मॅनेजमेंट असं म्हणतात, मनाचं व्यवस्थापन असंही म्हटलं जातं. आणि तेव्हा हडबडून जायचं नाही, उगीच चिडचिड, उगीच रडरड. काळाच्या ओघात काही जखमा भरायला वेळ लागतो, पण काळाच्या ओघात ते शक्य होतं. हे आपल्याला जमवता आलं पाहिजे. हे समर्थांनी त्यांच्या शिष्यांना सांगितलंय, त्यांच्या महंतांना सांगितलंय. आजच्या दिवशी बघा, हे ऐकल्यावर आपल्याला पटतं की नाही? तुम्ही म्हणाल हो अगदी पटतं, मग ते 100% पटत नाही, तर 210% आपल्याला या गोष्टी पटतात. म्हणूनच समर्थांचं सगळं साहित्य आजच्या काळातही तंतोतंत लागू होणार आहे असं म्हणते. आता पुढे जे दोन श्लोक आहेत ते मनाच्या श्लोकातले, तेही अतिशय सुप्रसिद्ध असे आहेत. काही तर त्यांना आपण सुभाषितत्व प्राप्त झालंय असे ते ठिकठिकाणी वापरत असतो. की समर्थांनी थेट प्रश्न विचारलाय, जगी सर्व सुखी असा कोण आहे? कोण आहे या जगात? मला दुःख आहे म्हणून मी रडतो, पण त्यालाही आहे, त्यालाही आहे. त्या रणबीर कपूरला दुःख आहे, पुढचा पिक्चर किती चालेल, किती करोडचा धंदा होईल. अंबानीचं वेगळं आहे, नरेंद्र मोदीजींना सुद्धा दुःख आहे. मग विचारे मना तूच शोधून पाहे. पुन्हा आपलं मन इतकं गमतीशीर आहे ना, पक्क डॅम्बिस मन असतं. ते असं करतं की मला दुःख आहे, मग बापरे मी किती बिच्चारी, पण समोरच्याला पण दुःख दिसलं, त्याला पण दिसलं. मग कबीरांचा एक दोहा आहे की दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है. जेव्हा आपण त्या गमची, ज्या दुःखाची आपण जर का तुलना करायला लागतो ना, तेव्हा हा पण दुःखी आहे, तो पण आहे. ABCD Z पर्यंत सगळी मंडळी वेगवेगळ्या प्रकाराने दुःखी आहेत. मग माझं दुःख त्या तुलनेनं कमी आहे बरं का. ओके, मग आपला स्ट्रेस आहे तो जो एवढा असतो तो हळूहळू खाली येतो. ह्यालाच आपण सेल्फ माइंड मॅनेजमेंट म्हणतो. हे खूप महत्वाचं आहे. आणि सगळ्यात शेवटचा जो श्लोक आहे तो आपल्याला दिलेला धीर आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं की ह्या स्लाइडमध्ये खाली ती दबलेली, तणावातली माणसं दिसत आहेत, तर वरती समर्थ आहेत. ते म्हणतात, समर्थाची या सेवका वक्रपा आहे, असा भूमंडळी कोण आहे? कोणाची टाप आहे? तुम्ही जर का माझे शिष्य आहात, मी सांगितलेल्या गोष्टी धाड 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 1 2 3 4 5 करतात, तर तुम्ही चुकूच शकत नाही. तुम्हाला प्रॉब्लेम आले तरी तुम्हाला तुमच्याकडे सोल्युशन्स असतात, तुम्हाला त्याची उत्तरं मिळणार आहेत, तुम्हाला त्या प्रॉब्लेमवर ओव्हरकम करता येतं, तुम्हाला त्याचं नीट प्लॅनिंग करून तुम्हाला बाहेर पडता येतं. गोष्टी, त्या परिस्थिती तुम्हाला सांभाळता येते, सिच्युएशन हँडल करता येते. तर कोणाची टाप आहे तुमच्याकडे वाकडं बघण्याची? अजिबातच नाहीये. सो निश्चिंत राहा, निवांत राहा. स्वामी समर्थांचं पण एक वचन प्रसिद्ध आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. साक्षात माझ्या पाठीशी समर्थ रामदास आहेत, मी त्यांची शिष्य आहे. आपण सगळे त्यांचे भक्त आहोत, त्यांचे शिष्य आहोत. आणि समर्थांच्या पाठीशी कोण आहे? तर तो साक्षात कोदंडधारी राम आहे. कोणाची टाप आहे? कोण तुम्हाला काय करणार आहेत? काहीच करणार नाही. तेव्हा तुमचा स्ट्रेस हा बाजूला काढून टाका, असं थेट समर्थ सांगतात. आता या सगळ्यात ना आपण काय बरं समर्थांचं वेगळेपण बघितलं, तर त्यांनी त्या आधीच्या 13वं शतक ते 17वं शतक आपल्याकडे असलेली जी वारकरी परंपरा होती, विठ्ठल भक्ती होती, हे सगळं होतच, पण त्यांनी एक नवीन परंपरा 17व्या शतकात निर्माण केली. त्याच्यानंतर तिची परिस्थिती खूप गडबडलेली, गोंधळलेली होती. त्याला फक्त उपदेश केले नाहीत, तर त्यांनी प्रत्यक्ष त्याची कृती काय करा हेही सांगितलं. म्हणजे समर्थ हे फक्त मॅन ऑफ थॉट होते का? फक्त विचार सांगणारे, उपदेश करणारे होते का?
तर नाही, त्याच्याबरोबर ते मॅन ऑफ ऍक्शनही होते. या गोष्टी करायला पाहिजे असं ते, हे हा प्रॉब्लेम आहे तर हे वागा, असं ते प्रॉब्लेम विथ सोल्युशन आपल्याला असं ते पूर्ण ते सम देतात किंवा तशा त्या गोष्टी शिकवतात. आणि त्यांच्या काळात गरज होती म्हणून त्यांच्या उपदेशाला, त्यांच्या भक्तीला तत्वज्ञान, राजकारण, समाजकारण ही केंद्र त्यांनी स्वतः इन्कल्केट केली. आणि मग हे सगळं वाचल्यावर असं लक्षात येतं की समर्थ स्वतः इटसेल्फ एक युनिव्हर्सिटी होते. त्यांना जे जे मिळालं, अगदी पहिली ओवी आठवून बघा, जे जे आपणासी ठावे ते इतरांशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकल जन. त्यांनी माहिती गोळा केली, त्या माहितीचं स्वतः ज्ञानात रूपांतर, इन्फॉर्मेशन टू नॉलेज हे रूपांतर केलं. त्याच्या पुढे जाऊन ते ज्ञान मिळालं, पण ते वापरायला विवेक हवा, विस्डम खूप महत्वाचं आहे. ते विस्डम असेल तरच त्या ज्ञानाचा फायदा होतो, नाहीतर ज्ञान हेही दुधारी शस्त्र आहे, हेही समर्थ आपल्याला सांगतात. असं हे बहुआयामी मल्टी फॅसिनेटेड असलेलं समर्थांचं व्यक्तिमत्व होतं. आणि तसाच तो दासबोधही आहे. सो समर्थांच्या साहित्यातनं काय दिसतं, तर वेगवेगळे मोती, ज्याला ज्याचा जसा भाव त्याचा तसा देव असं म्हटलं जातं. तसं मी मॅनेजमेंटच्या आजच्या परिप्रेक्ष्यातनं समर्थांकडे आणि समर्थांच्या दासबोधाकडे पाहिलं, आणि मला ही सगळी आत्ताची मॅनेजमेंटची प्रिन्सिपल अतिशय तंतोतंत लागू असलेली दासबोधात दिसली. म्हणजे शेवटी मी इतकंच म्हणेन की दासबोध हा कॅलिडोस्कोप सारखा आहे. कॅलिडोस्कोप सगळ्यांनाच ठाऊक असतो की आपण तो डोळ्याला लावतो आणि तो फिरवला की आतली नक्षी बदलत जाते. तसं तुम्ही तुमच्याकडे दासबोध हा एक कॅलिडोस्कोप आहे. तुम्ही जसं फिरवाल तसं त्याच्यात भक्ती, त्याच्यात ज्ञान, त्याच्यात इतर जे जे हवं ते ते, मला मनाचं समुपदेशन करायचंय, मला संसारातले प्रश्न सोडवायचे आहेत, मला उत्तम पर्सनॅलिटी डेव्हलप करायचे, हे सगळं काही दासबोधात आपल्याला सापडू शकतं. सो असे काही मोती दासबोधातले मला सापडले, जे मी वेचले, ते आज तुमच्या समोर मांडण्याचा हा प्रयत्न होता. आणि जर काही जमलं असेल तर अर्थात ते सगळं श्रेय समर्थांचं आहे. आणि अवघ्या एवढ्या काही मिनिटात ते सामावून घेताना काही गोष्टी नक्कीच सुटून गेल्या आहेत, मला कल्पना आहे. पण ते ते आपण परत कधी संधी मिळाली तर त्याच्यावर नक्की बोलूया. सगळ्यांना मनापासून धन्यवाद की एवढा वेळ तुम्ही पाऊण तास ऐकून घेतलात. आणि जर ह्याच्याविषयी कोणाला काही प्रश्न किंवा काही बोलायचं असेल तर आवर्जून आपण ते घेऊया. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार विमुक्ताताई. आज आभार नमस्कार. प्रदर्शनाची जबाबदारी माझ्यावर दिली आहे. असं सांगते तुम्ही जे बोलला, प्लॅनिंग स्किल ऑफ ऑर्गनायझेशन, कम्युनिकेशन स्किल, डेलिगेशन ऑफ अथॉरिटी, स्ट्रेस रिलीज मॅनेजमेंट आणि क्वालिटी मॅनेजमेंट, या ज्या 6 सूत्री आम्हाला सांगितल्या व्यवस्थापनाच्या, त्या अत्यंत उत्तम होत्या. आणि तुम्ही जसं म्हणालात की खरंच दासबोध हा एक स्वतः म्हणजे एक विद्यापीठ आहे आणि ते आजच्या काळासाठी फार गरजेचं आहे. आणि त्याच्यातलं स्ट्रेस रिलीज मॅनेजमेंट मला हा तर वाटतं की फार सगळ्यांसाठी फार उपयोगीचं आहे. कारण प्रत्येकाला छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन येत असतं. अगदी हे कसं होईल, ते कसं होईल, माझं आता रेकॉर्डिंग होणार की नाही, इतक्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. पण खरंच खूप सुंदर तुमचं विवेचन झालं आणि खूप छान पद्धतीने तुम्ही ते मांडलं. खूप खूप आभारी आहे. तुम्ही नक्की परत या. मला असं वाटतं अजून खूप जणांना काय काय त्यांची पण मतं बोलायची आहे. त्यामुळे मी इथेच थांबते. खूप खूप धन्यवाद. नमस्कार ताई. तुम्ही दासबोधातलं व्यवस्थापन ते कसं आणि आधुनिक काळातलं आणि ते खूप छान पद्धतीने समजून सांगितलं. आणि तुम्ही जे ते आज आम्हाला पीपीटी द्वारे आणि तुमच्या ज्या ह्या सगळ्या तुम्ही तासभराच्या ज्या तुमचंही व्यवस्थापन खूप छान आम्हाला दिसलं. आणि ती व्यवस्थापनाची मॅनेजमेंटची शक्ती स्त्रियांकडे कशी असते त्याच्याबद्दल पण अगदी खूप छोटी छोटी उदाहरणं दिलं. घरातलं अगदी महाशिवरात्रीचं वगैरे पण. आणि ते मलाही म्हणजे मान्य आहे की स्त्रिया जास्त छान मॅनेज करू शकतात. तुमच्या पीपीटी मधूनही ते छान दिसलं आम्हाला. आणि दासबोधातलं समर्थ मी सांगितलेलं मॅनेजमेंट अगदी मला असं वाटतं स्ट्रेस मॅनेजमेंट पेक्षा म्हणजे आपण जे काउन्सिलिंग करतो त्याच्यासाठी दासबोध वाचणं खूपच उत्तम आहे. मनाचे श्लोक, करुणाष्टक हा एक खूप लाख मोलाचा संदेश तुम्ही दिलाय.
कारण काय आम्हालाही तो काही वेळेस खूप स्ट्रेस आला की आम्ही पण असं काहीतरी बघतो, पण ते दासबोध वाचणं आणि मनाचे श्लोक आणि करुणाष्टक नक्की त्याचा आम्ही आधार घेऊ. खूप खूप धन्यवाद ताई. व्यवस्थापनाबद्दल खूप छान मार्गदर्शन मिळालं आम्हाला आज. धन्यवाद. परत या आणि प्रणाम माऊली. दासबोध हा कॅलिडोस्कोप आहे. तो जसा जसा फिरवाल तसं तुम्हाला त्याची काय काय आहे त्याच्यामध्ये किंवा सर्वांगाने त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. आणि ते तुम्हाला म्हणजे कोणताही संकट असो किंवा काही उपदेश पाहिजे असेल तर सर्व त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर खूप खूप छान आपण निरूपण केलं आणि पुन्हा पुन्हा आपण यावं त्यासाठी ही शुभेच्छा व्यक्त करते. खूप खूप धन्यवाद ताई. विमुक्ताताई नमस्कार करते. अप्रतिम नमस्कार. विवेचन, फार सुंदर मार्गदर्शन आम्हाला, आणि ते स्लाइडमुळे सोपं केलं आम्हाला. ते मुद्दे वगैरे तुम्ही सगळे जे सांगितलेत, जी तुमची तळमळ होती ती आमच्यापर्यंत, आमच्या हृदयापर्यंत पोहोचली. खूप छान ताई. राष्ट्रगुरु राष्ट्रसंत समर्थ यांनी प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड कशी घातली, ज्याचा तसा भाव तसा त्याचा देव. आणि हे सगळं माझ्यावरच होत आहे. आपण किती लडबडतो, पण तसं नाहीये. आणि ते करता करता तुमचा परमार्थ कसा तुम्ही डोळसपणे करा. नंतर व्यवस्थापनातील फरक, योग कर्म सुकौशलम, आणि बाकीचे सगळेच, की माणसांची मनं कसे घडवायची होती, त्यांना उत्तम मनाची माणसं कशी घडवली हे सुद्धा कळलं. आणि प्रॉब्लेमच्या आधी सोल्युशन येतं. समाज घडवणं, माणसाचा सन्मान करणारं होतं. व्यवस्थापनेबद्दल आणि संवादाबद्दल काय सांगताय यापेक्षा कसं सांगताय हे किती महत्वाचं. म्हणजे शाब्दिक चिमटे जे तुम्ही सांगितलं ते तंतोतंत पटलं. आणि सुसंवादाने आपण अनेकांची मनं राखतो, भाग्य आपल्या जवळ येतं. आणि जे जे उत्तम आहे ते घ्या, पारखी नजर हे पण. नंतर याकरता तुमचं ध्यान, योगा आणि नामस्मरण किती महत्वाचं आहे. म्हणजे ताणापासून, म्हणजे मनाला ताब्यात कसं ठेवायचं किती महत्वाचं आहे. त्याकरता तुम्ही काय करावं, ताण तणावावरती जे तुम्ही सोल्युशन आणि उपाय सांगितले, म्हणजे समर्थांचे जे आमच्यापर्यंत पोहोचले. आणि खूप छान ताई. दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है, या अत्यंत सुंदर आपण सांगितलं. खूप 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 धन्यवाद ताई. कृतज्ञता व्यक्त करते. थँक्यू. थँक्यू. खूप छान ताई, डॉक्टर खूप विमुक्ता आवडली. राजे. डॉक्टर विमुक्ता राजे नमस्कार. हो. नमस्कार. आई नमस्कार रुपाली मॅडम. नमस्कार. अतिशय सुंदर निरूपण, आणि खूप दिवसांनी तुम्हाला ऐकलं. आपली मैत्री ठाणा कॉलेज पासून आहे. आणि हे जे दासबोधातले मोती तुम्ही निवडून आणले ते तुमच्या मुखातून ऐकायला अतिशय अनमोल वाटले. खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला ऐकायचं आहे. आणि ह्या प्लॅटफॉर्मवर किंवा कुठल्या दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही येणार असाल तर प्लीज प्लीज मला कळवा, म्हणजे मी त्या लिंकला फॉलो करेन. खूप धन्यवाद तुमचे. नक्की नक्की नक्की. येस. थँक्यू रुपाली. थँक्यू. श्रीराम समर्थ. श्रीराम. श्रीराम. बऱ्याच जणांनी मेसेजेस लिहिले पटापट. ताई खूप सुंदर निरूपण होतं तुमचं. आणि आमच्या म्हणजे लाईक यंग जनरेशनला अंडरस्टँड फटाफट होईल अशा पद्धतीने तुम्ही ते छान मुख्य सांगू का, माझा उद्देश तोच आहे. थोडस आता तुम्ही म्हणालात म्हणून असं सांगायला आवडेल की आपल्याकडे ना असे का कोण जाणे प्रथा पडली आहे की रिटायरमेंटला ज्ञानेश्वरी देतात, दासबोध देतात. आता तुम्ही निवृत्त झालाय, पुष्कळ वेळ आहे, तर निवांत वेळी ते वाचा. तेव्हा तर वाचावंच अनडाऊटली. त्या वयात त्या गोष्टी ज्या हव्यात तेही त्या ज्ञानेश्वरीत आहेत, दासबोधात आहेत. पण दासबोध आपण कळत्या वयापासून वाचला, शाळेत आणि कॉलेजमध्ये, किंवा जेव्हा आपण आपलं कर्तृत्व घडवत असतो, आपला जो मेन जो कार्याचा काळ असतो, साधारण 18 ते 35-40 या वयोगटात आपण खूप जास्त ऍक्टिव्ह असतो आणि गोष्टी करत असतो. तेव्हा जर का तो वाचला ना, तर त्या काही चुका ज्या आपल्याकडनं घडायची शक्यता असते त्या समर्थांच्या त्या उपदेशांमुळे, ओव्यांमुळे, श्लोकांमुळे होत नाही. याचं उत्तम उदाहरण मी सांगते की लोकमान्य टिळक दररोज त्यांच्या वाचनात दासबोध होता.
किंवा पहिले संरक्षण मंत्री भारताचे यशवंतराव चव्हाण यांच्या रोजच्या वाचनात दासबोध होता. आता कित्येक जी मोठी मंडळी आहेत की जी यशस्वी झालेली दिसत आहेत, त्यांनाही हे जाणवतं की अरे मला बाकी सगळं ज्ञान पाश्चात्य फक्त युरोप अमेरिकेत आहे असं नाहीये, आपल्याकडे पण आहे. फक्त आपण त्याच्याकडे वळलेलो नसतो किंवा आपल्याला ठाऊक नसतं. आणि 60 नंतर किंवा पुढच्या वयात वाचल्यावरही जे त्या वयात येणारे जे प्रश्न असतात, जे काही कॉन्फ्लिक्ट निर्माण होतात, तेव्हाही ते उपयोगी ठरतच. तो जर योग्य वयात वाचला तर त्याचा अधिक जास्त फायदा आपण करून घेऊ शकतो. म्हणून मी माझ्या लेक्चर्स मध्ये मुलांना बरेचदा सगळा विषय शिकवताना तो टॉपिक ते युनिट घेताना ते होतच, पण एंड नोटला दासबोधात किंवा मनाच्या श्लोकात काय म्हटलंय हे आवर्जून सांगते की जेणेकरून त्यांच्या कानावर समर्थ सतत येत राहावे. दासबोध आहे, मनाचे श्लोक आहेत हे ठाऊक व्हावं. ही एक तळमळ असते माझी. आणि आता आमची मुलंही मला म्हणतात, मॅडम तुमचे समर्थ आता काय म्हणतील याच्यावर. असं सुरुवातीला ते गमतीने म्हणतात, पण नंतर त्यांना तिकडे वळायला लागतच. ही ताकद समर्थांची आहे असं वाटतं मला. खूप छान, खूप सुंदर होतं. अजून थँक्यू. कोणा प्राची बोलायचंय तुम्हाला? होय बोला होय, बोला. एक मिनिट माझा मुलगा बोलतोय, एक मिनिट. बरं. हॅलो हॅलो. अच्छा अनिरुद्ध, मॅडम. हाय. येस मॅडम, थँक्यू. पहिले माझी आणि मॅडमची ओळख म्हणजे 11वी म्हणजे 2011-12 मॅडम मला प्राध्यापक होत्या कर्नावट क्लासेस मध्ये, तेव्हापासून माझी आणि मॅडमची ओळख. आणि आज शिवजयंतीच्या निमित्त लकीली बँक हॉलिडे होता, त्यामुळे मला सुट्टी होती आणि मला हे मॅडमचं परत एकदा लेक्चर ऐकण्याची संधी मिळाली. त्यामुळे खूपच आजचा योग खूप छान होता. आणि साधारण कॉमर्स स्टुडंट असल्यामुळे जे हेनरी फॉल किंवा जे काही मॅनेजमेंट मध्ये जे शिकलो होतो, तर त्यांनी जे मॅनेजमेंटचे धडे कॉमर्समध्ये शिकलो होतो, पण जे 17व्या शतकात रामदासांनी ऑलरेडी जे काही लिहून ठेवलं होतं तेच मला म्हणजे मी खूप भारावून गेलो की अरे यार, हे तर आपण ऑलरेडी हे मॅनेजमेंट इज अन आर्ट ऑफ गेटिंग वगैरे जे काही मॅनेजमेंटची डेफिनेशन होती आपली की टोटल एफर्ट्स फ्रॉम ऑल मेंबर्स, अशा वेगवेगळ्या गोष्टी, टीम स्पिरिट वॉट एव्हर, तर हे सगळे रामदासांनी ऑलरेडी आपल्या साहित्यात लिहून ठेवलं होतं, त्यांच्या साहित्यात लिहून ठेवलं होतं. आणि ते आज 21व्या शतकात म्हणजे आता आमच्यासारख्या यंग जनरेशन मध्ये त्यांचे विचार आणि रुटीन लाईफ मध्ये कशी सांगड घातली आहे किंवा आपण आचरणात कसे आणू शकतो, हे खूपच मॅडम तुम्ही आज छान मला सांगितलं. खूप छान वाटलं. थँक्यू अनिरुद्ध. तो येस खूप येस येस. गुणी स्टुडंट होता त्या 2 वर्षात आणि अरे आत्ताही तितकाच एक गोड मुलगा आहे. कायम म्हणजे एवढे वर्ष झाल्यावर सहसा असं असतं बघा की एकदा मुलं ग्रॅज्युएट होऊन किंवा 12वी होऊन त्या टप्प्यावर बाहेर पडले की विसरून जातात. होते कोणीतरी एक ती मिस होती किंवा तो सर होता असं आजकाल तर एकेरी असतं. पण आजही तो एवढ्या 12 वर्षानंतर तो टच मध्ये आहे. आणि तेव्हा खरंच खूप गुणी मुलगा होता. आजही तितकाच गुणी आहे, कारण तो टिपका गदासारखं ते परफेक्ट त्याने वेचून घेतलं, हे त्याने त्याच्या 1 मिनिटाच्या बोलण्यातनं आपल्याला सगळ्यांना सांगितलं. येस. थँक्यू. म्हणजे थोडक्यात काय तर समर्थ रामदासांना संपूर्ण समाजाची सायकोलॉजी तेव्हाच अवगत होती आणि त्यांनी पूर्णपणे एक समुपदेशक म्हणूनच आपल्यासाठी जे काही कार्य करून ठेवले, लिहून ठेवले, ते करून ठेवले असं आपल्याला म्हणता येईल, नाही का ताई? तर नक्कीच. खूप खूप धन्यवाद, तुम्ही इथे आलात आणि इतकं सुंदर निरूपण केलं. पुन्हा पुन्हा या ही विनंती. आपण इथे थँक्यू. आपल्या कार्यक्रमाची सांगता करूया. जय 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 रघुवीर श्री समर्थ.